आणि हे पुन्हा एकदा हलवून घेऊया. नंतर त्यामध्ये उकडलेले बटाट्याचे बारीक करून चिरून घेतले होते ते घालूया. आता हे सर्व बटाटे टाकलेले आहेत. आपण पूर्ण असे काढून घेऊ आणि चांगले परतून घेऊया. आता ही बटाट्याची चटणी परतलेली आहे. आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परतून घेऊया. आणि थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून देऊया. बटाट्याची चटणीचे अशा प्रकारे उंडे करून घ्यायचे, म्हणजे बटाट्याची चटणी ही परोठ्यामध्ये जास्त प्रमाणात घातली जाते. नंतर आता आपण तवा तापून घेऊया. असं चांगला कडक तवा होऊन द्यायचा. म्हणजे आता ही बाजूला ठेवलेलं पीठ आपण असा उंडा घेऊया. छोटाच उंडा घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये बटाट्याची जास्त भरली जाते. नंतर असं पिठात बुडून घ्यायचं. काही जण पुरणपोळीसारखं पण करतात, पण असं जर केलं तर बटाट्याची चटणी जास्त प्रमाणात बसते. म्हणून अशी पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. नंतर त्यामध्ये असा केलेला आपण बटाट्याचा जे उंडा होता तो असा घालायचा आणि असं चारी बाजूनी त्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आणि नंतर हातावर असं करून घ्यायचं आणि नंतर पिठामध्ये बुडून घ्यायचं आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचे. पुन्हा एकदा वरून थोडीशी पीठ घालायची आणि खालून पण थोडी पीठ घालायची आणि पुन्हा असा परत पुन्हा लाटून घ्यायचा. तोपर्यंत तवा चांगला तापतो. बघा आता तवा चांगला तापलेला आहे. आता आपण बटाट्याचा परोठा टाकून घेऊया. आता आपण याला पुन्हा पलटी मारून घेऊया. आता याला आपण तेल लावून घ्या. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही तूप लावले तरी पण चालेल. दोन्ही साईडने चांगले असं तेल लावून चांगला भाजून घ्यायचा. आता परोठा चांगल्या प्रकारे भाजला आहे. आता आपण हा परोठा डिशमध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे सर्व पराठे बनवून घेऊया. प्रकारे आपले बटाट्याचे परोठे तयार. तुम्हाला सॉस सोबत किंवा दह्यासोबत आवडत असतील तसे पण तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.